धन्यवाद व्यक्त करतो जरांगे पाटलाचं की त्या निमित्ताने बंजारा समाज जो झोपलेला होता तो आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभर तो जागा करण्यात झालेला आहे. आम्ही कुणाचं ताटातलं मागत नाहीये, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आणि आम्ही आमच्यासाठी नाही आमच्या मुलांसाठी मागतोय. आम्ही कसं तरी काम करून खातोय पण आमचे मुलं नोकरी केली पाहिजे. आमचा समाज फक्त नाही का कष्ट आणि काबड करण्यासाठी आहे का? आमचे पण पोरं पण आम्ही आमचे मुलं देखील एसी मध्ये राहावं का नाही? आरक्षणासाठीचा मराठा समाजाचा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय आणि त्यानंतर आणखी एक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणजे आपल्याला एसटीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आक्रमक झालाय. आणि आपण पाहू शकता मी आता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा आहे आणि मोठ्या संख्येनं बंजारा समाजातील नागरिक जे आहे ते आपल्याला एसटीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. यातल्याच काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत. सर काय सांगाल नेमकी तुमची मागणी काय आहे? एसटी तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे, आधीच आरक्षण मिळतंय, पण आता पुन्हा मोर्चा कशासाठी? यापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक वेळेस नाही 2 वेळेस केंद्र सरकारला शेड्यूल ट्राईबच्या सवलतीसाठी मागणी झालेली आहे. ते संसदेमध्ये विधेयक देखील आलेलं होतं आणि आज घडीला राज्यामध्ये नव्हे तर अनेक 7 राज्यामध्ये एससी आणि 7 राज्यामध्ये एसटी मध्ये ऑलरेडी बंजारा समाज आणि क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट मधला हा समाज इन्क्लुडेड आहे. त्यामुळे मराठवाडा हा मुक्त झाला, हैदराबाद हे मुक्त झालं आणि मराठवाड्यामध्ये आम्ही एसटी मध्ये होतो आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं 47 ला, आम्ही मुक्त झालो 52 ला, मराठवाडा मुक्त झाला 48 ला, आम्ही मुक्त झालो नाही, आम्ही तर पारतंत्र्यातच गेलो. म्हणून ज्या जाती देशभक्त जाती होत्या, ज्या जाती धनी होत्या, दानी होत्या, न्यायदानी होत्या, बलिदानी होत्या, कुर्बानी दिलेल्या जाती होत्या, त्या बंजारा जमातीला आणि इकॉनॉमिकल क्रिमिनल ट्राईबचा ऍक्टचा हा जो ऍक्ट आहे तो ब्रिटिशांनी लावला आणि हा नैसर्गिक जन्मताच बाळ हा गुन्हेगार कसा असू शकतो. आणि म्हणून गुन्हेगार जमात कायद्यामध्ये असलेल्या ह्या जाती या प्रामुख्याने केंद्र सरकारच्या ज्या 5 कॅटेगरीज आहेत, ज्या लोकपूर समितीने सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या समितीने सांगितलेलं आहे. A1 ओबीसीच्या मंडल कमिशन मध्ये LR नाईकने सादर केलेल्या डिसिजन नोट मध्ये देखील हे सांगितलेलं आहे की बंजारा जात आणि तत्सम ज्या गुन्हेगार जमात कायद्यातील ज्या जाती आहेत, ज्या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये मोडल्या गेलेल्या नव्हत्या, त्या जमातीचा प्रवर्ग करून उपप्रवर्ग करून 1 नेशन 1 सब कॅटेगरेशन हा फॉर्म्युला लागू केला पाहिजे. मी धन्यवाद व्यक्त करतो जरांगे पाटलाचं की त्या निमित्ताने बंजारा समाज जो झोपलेला होता तो आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभर तो जागा करण्यात झालेला आहे. म्हणजे जरांगे पाटलाच्या आंदोलनातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असं म्हणायचं तुम्हाला? प्रेरणा आम्हाला खऱ्या अर्थानं तो डॉमिनंट कास्ट आहे. यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईकाचा वारसा घेतलेला तो विचार आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि म्हणून या ठिकाणी जरांगे या जर आरक्षण मिळालं तर किंबहुना महाराष्ट्र पुरता देखील जरांगे पाटील हे बंजारा आणि तत्सम गुन्हेगार जमात कायद्याच्या आरक्षणाचे जनक ठरू शकतात आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही ते डिझर्व करतो. आणि महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की 1 ऑगस्ट 2025 चा सुप्रीम कोर्टाचा जो जजमेंट आलेला आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की 1 नेशन 1 सब कॅटेगरेशन हे लागू केलं पाहिजे. आणि बंजारा जमातीला अनेक समित्यांनी बीडी थेडे विधाते किंवा रेणके कमिशनने देखील आमच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायला आवडेल की आबा अंधारो खूप वेगोचं, आबा अंधारो खूप वेगोचं एक दिवो चावचं, आबा अंधारो खूप वेगोचं एक दिवो चावचं, गोर बंजारानं आरक्षण मिळाय सारू, गोर बंजारानं आरक्षण मिळाय सारू, गोरुरा एक हिरा वसंतराव नाईक आणि सेवालालचा, वसंतराव नाईक आणि सेवालालचा मोठ्या संख्येनं खरं तर हे बंजारा समाजातील तरुण असतील, ग्रामस्थ असतील, महिला असतील, पारंपरिक पोशाखात खरं तर या आंदोलनात ते सहभागी झाले आहेत. आणि खरं तर तुम्ही ऐकलं असेल आताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा मांडला होता त्यातून कुठेतरी आम्हाला प्रेरणा मिळाली आणि झोपलेला समाज जागा झाला आणि पुन्हा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतोय असं यांना कुठेतरी म्हणायचंय. आपण पाहू शकता अनेकांच्या हातात अशा प्रकारचे वेगवेगळे बॅनर्स आहेत. मागील 30 ते 35 वर्षापासून दिल्ली दरबारी सातत्यानं सुरू असलेला आपला एसटी आरक्षणाचा लढा पूर्णत्वास नेण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचा मोठा आधार मिळाला आहे. म्हणून हीच ती वेळ आहे. त्यामुळे लाखो बंजारा समाजातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते या मोर्चातून केलं जाते. काही महिला माझ्यासोबत आहेत, पारंपरिक पोशाखात काही महिला माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात. काय सांगाल त्या मोठ्या संख्येने आज एकत्र जमला तुम्ही, नेमकं काय म्हणाल, तुम्हाला तुमची मागणी काय आहे? आरक्षण भेटायला पाहिजे. बरं, आता आरक्षण आहे तुम्हाला? नाही.
अच्छा, म्हणजे एसटीतून आरक्षण भेटलं पाहिजे. बोला तुम्ही बोलत आहे. आम्हाला आरक्षण कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये काही सगळ्या ठिकाणीमध्ये आरक्षण आहे. आम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये आरक्षण नाहीये. हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही कुणाचं ताटातलं मागत नाहीये, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. आणि आम्ही आमच्यासाठी नाही, आमच्या मुलांसाठी मागतोय. आम्ही कसं तरी काम करून खातोय, पण आमचे मुलं नोकरी केली पाहिजे म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. ओके, आम्हाला कुणाच्या ताटातलं नकोय, तर आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला द्यावा, अशी मागणी जी आहे ती या समाजातील नागरिकांकडनं जी आहे ती केली जाते. सर, खरं तर बंजारा समाजाला आधीपासून आरक्षण आहे. हे वेगळं आरक्षण कशासाठी? आधीच्या आरक्षणातून तुम्हाला कुठल्या सुविधा मिळत होता? हे नवीन आरक्षण मिळालं तर त्याचा तुम्हाला काय फायदा होणार? नमस्कार, मी खरं तर IBN ला नाही, तुम्ही सांगा नेमका आता फायदा काय होणार आहे? आता फायदा म्हणजे असा आहे पहिल्यापासूनच अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुद्धा समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे. विमुक्त जाती जरी कॅटेगरी असली तरी त्याच्यामध्ये मला काय प्रश्न विचारायचा आहे की आधी तुम्हाला आरक्षण आहे, आता हे नव्यानं एसटीतून आरक्षण दिल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल? तेच सांगतोय मी की त्यात 14 जाती आहेत आणि पुन्हा तत्सम जाती आहेत आणि बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त आहे. खरं तर 3% आरक्षण म्हणजे हे काहीच म्हणजे नगण्य आहे. ओके, त्याच्यामुळं आणि बंजारा समाज हा म्हणजे एसटी कॅटेगरीचे सगळे निकष पूर्ण करतो. हैदराबाद गॅजेटमध्ये देखील समावेश आहे. बिलकुल, हैदराबाद गॅजेटियर मध्ये सुद्धा समावेश आहे. आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाने जी 5 निकष सांगितलेले आहेत ते पूर्ण 5ही निकष बंजारा समाज आमचा पूर्ण करतो. त्यामुळे एसटीतून आरक्षण मिळावं अशी यांची मागणी जी आहे. तुम्ही सांगा काय सांगा? माझं नाव नितीन किसन चव्हाण आहे. मी या मोर्चासाठी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा, अख्ख्या महाराष्ट्राच्या मध्ये सहभागी झाले, त्यांचे तुम्ही आभार मानता. पण काय नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की आमच्या ओबीसी मध्ये आणि विजेंटीला फक्त 3% आरक्षण आहे आम्हाला आणि एसटीला 60% आरक्षण आहे. तर आमची इच्छा अशी आहे की आमचा जो समाज आहे पूर्वीपासून, आणि हा आंदोलन आता दिसत नाही, हा जागरूक झालेला आहे, तर पूर्वीपासून खूप वर्षापासून आम्ही आमचं आंदोलन चालू आहे. आमची अशी मागणी आहे महाराष्ट्र शासनाला आणि राज्य सरकारला की विधीमध्ये अधिवेशन भरावं आणि बंजारा समाजाला एसटी मध्ये पूर्णपणे आरक्षण भेटावं. आणि जर नाही भेटलं, आमचा समाज फक्त नाही का कष्ट आणि काबड करण्यासाठी आहे का? आमचे पण पोरं पण आमचे मुलं देखील एसी मध्ये राहावं का नाही? तर सरकारला पण आमच्या जाग यायला पाहिजे. आमचा समाज नाही का 3 दुबळ्याचा नाहीये. आता कष्ट आणि जिथं लात मारून तिथं पाणी काढणारा तुमच्या समाजाचे नेते नाहीत का? तुमच्या समाज नेते पुढारी आहेत जे तुमचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्याशी बोललात का? त्यांनी काय सांगितलं? त्यांनी पण गेले आणि सकारात्मक विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये धनंजय मुंडे इतर आमदार यांनी मंत्री देखील आम्हाला समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि थोड्याच दिवसात काल कमीत कमी 10 दिवसापूर्वीच्या आंदोलनामध्ये काल मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्याची भूमिका दिली आहे. त्यांनी म्हटलं विधिमंडळात 100% तुमचा आवाज उठवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या समाजाला एसटी मध्ये 100% आरक्षण भेटले. आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं अशी यांची मागणी आहे. बोला, शेवटचे बोला 2 मिनिटे, काय सांगा? आता तुम्ही म्हणले की बंजारा हा समाज झोपलेला होता, आता जागलेला आहे. तर मी तुम्हाला म्हणू इच्छितो असं काहीच नाहीये. यापूर्वी जो समाज ऊसतोडी करतो, मजुरी करतो, या समाजाला हैदराबाद गॅजेट म्हणजे काय हे जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द लोकांना हे माहित नव्हतं. आता हे हैदराबाद गॅजेट, आता जसं मराठा समाजाला आरक्षण भेटलं हैदराबाद गॅजेटनुसार, तर त्यानंतर सगळ्यात जास्तीत जास्त जणांना हा मुद्दा कळालेला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या राज्यामध्ये. सर, नेमके आज तुम्ही या ठिकाणी आलात, इथं तुम्ही निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना. पुढची मागणी काय असणार तुम्ही? आज आम्ही पाहिलं या ठिकाणी मोठ्या संख्येनं खरं तर नागरिक जमा झालेले आहेत. पुढचा इशारा काय असणार आहे? पुढचा इशारा असा आहे की महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने बंजारा आरक्षण आणि क्रिमिनल ट्राईबच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावं, विशेष उपसमिती गठीत करावी. जो न्याय दुसऱ्या जमातीसाठी शासन करतं तोच न्याय आमच्यासाठी केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी एक महत्वाची बाब मला या ठिकाणी नमूद करायची आहे की आम्ही कुठल्याही आदिवासी जमातीचं आरक्षण खाण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत नाहीये.
जे 7% आरक्षण आहे त्यांना अबाधित ठेवून आमचं जे मूळ आरक्षण आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये इम्पिरिकल गॅजेट लागू करून आमच्याकडे असलेलं आरक्षण तेवढंच आम्हाला ब प्रवर्ग क प्रवर्ग करून द्यावी आमची रास्त मागणी आहे. तर आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं खरं तर हे बंजारा समाजातील नागरिक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र जमला झाले आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून जो या समाजाचा एसटीतून आरक्षण मिळावं ही जी मागणी आहे ती मागणी राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन पूर्णत्वास न्यावी अशी मागणी जी आहे ती या समाजाकडे केली जाते.